2025 मध्ये बरेच उत्तम मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. यांपैकी काहींना बॉक्स ऑफिसवर चांगलंच यश मिळालंय, तर यांपैकी असे काही चित्रपट आहेत ज्यांविषयी आज आपण बोलणार आहोत, ज्यांनी या वर्षात प्रेक्षकांची मनं जिंकलीत. तर हे 5 चित्रपट कोणते आहेत ते आपण जाणून घेऊयात. पहिला चित्रपट आहे दशावतार. दशावतार या चित्रपटाने या वर्षी मराठी चित्रपटांची एक वेगळीच बाजू दाखवली आहे. आणि असं म्हणणं आता वावगं ठरणार नाही. या चित्रपटाची कथा कोकणात सादर केल्या जाणाऱ्या पारंपरिक दशावतार लोककलेवर आधारित आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर आणि महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन आणि भरत जाधव यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. आणि या चित्रपटात विशेष म्हणजे ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली विविध रूपे ही लक्ष वेधून घेणारी होती. अनुभवी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना या चित्रपटात पाहणं प्रेक्षकांची एक वेगळीच ट्रीट होती. दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांचा हा पहिलाच चित्रपट होता. जारण. जारण हा चित्रपट 23 मे 2025 ला प्रदर्शित झाला होता. हा एक रहस्यपट असून यात खिळून टाकणारा थरार होता. काळी जादू, प्राचीन अंधश्रद्धा यावर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष आणि अभिनेत्री अनिता दाते यांच्या मुख्य भूमिका होत्या. यांनी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि चित्रपटाचं दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलं आहे. मराठीत अशा प्रकारचे रहस्यपट फार कमी येतात आणि आले तरी त्यांना इतका प्रतिसाद हा मिळत नाही. पण यात जारण हा चित्रपट अपवाद ठरला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्यानंतरचा चित्रपट आहे गुलकन. गुलकन या चित्रपटातून महाराष्ट्राची हास्य जत्रामधील कलाकार पहिल्यांदाच आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसले. व या चित्रपटात सई तामणकर, प्रसाद ओक, ईशा डे, समीर चौगुले यांच्या प्रमुख भूमिका होत्या. विशेष म्हणजे हे कलाकार आपल्याला हास्य जत्रेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. व या चित्रपटात सुद्धा त्यांनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. या चित्रपटामधील कलाकारांना अभिनय, संवाद आणि उत्कंठावर्धक वळण आलेली कथा ही चित्रपटांची चमेची बाजू मांडली आहे. हा चित्रपट 1 मे 2025 ला प्रदर्शित झालेला आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्यानंतरचा चित्रपट आहे आता थांबायचं नाही. आता थांबायचं नाही हा चित्रपट मुंबईतील सफाई कामगारांच्या जीवनातील एक महत्वाकांक्षी आणि प्रेरणादायी घटनेवर आधारित आहे, जो त्यांच्या अथक प्रयत्नांना आणि शिक्षणाच्या महत्वांवर जोर देतो. या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमगर, ओम भूतकर आणि आशुतोष गोवारीकर, पर्ण पेठे यांसारखे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे. हा चित्रपट 1 एप्रिलला प्रदर्शित झाला होता आणि अभिनेता भरत जाधव बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकांना वेगळ्या भूमिकेत दिसला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट गेला. त्यानंतरचा चित्रपट आहे आरपार. आरपार हा चित्रपट 12 सप्टेंबर 2025 ला प्रदर्शित झालेला. या चित्रपटात ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. प्रेम, नातेसंबंध, प्रेमात आलेल्या अडचणींवर हा चित्रपट आहे. चित्रपटातून ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे यांची केमिस्ट्री पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. प्रेक्षकांना यांची केमिस्ट्री फारच आवडली. हे होते या वर्षीचे सर्वात उत्तम आणि यशस्वी चित्रपट, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मात्र 2026 ला आता कशा पद्धतीचे चित्रपट येणार आहे हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि आमच्या सकाळ प्रीमियरच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.